कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्जमाफी। बऱ्याच वर्षापासून कर्जमाफी ही झाली नाही। ज्यावेळेस इलेक्शन तोंडावर येतं त्यावेळेस राज्य सरकार असेल किंवा इतर कोणता पक्ष असेल, सर्वात अगोदर मुद्दा मांडला जातो तो म्हणजे कर्जमाफीचा। शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करू असा शब्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इलेक्शनच्या अगोदर दिला होता। मग आता बरेच दिवस उलटून गेले तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही। तर हा मित्रांनो, या व्हिडिओचा थंबनेल तुम्ही पाहिला असेल तर आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार। तर मित्रांनो, नेमकी काय आहे अपडेट हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। त्यामुळं व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि तुम्ही चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे, कारण आपल्या या YouTube चॅनलवर महत्त्वाचे योजनेचे आणि शेती संदर्भात योजनेचे व्हिडिओ आपण टाकत असतो। याचा सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला मिळावं म्हणून चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे। मग आता नेमकी काय आहे अपडेट, कर्जमाफी होणार किंवा नाही होणार हे आपण व्हिडिओमध्ये पाहूया। व्हिडिओ सुरू करूया। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। परंतु प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी गेल्या 7 दिवसापासून आंदोलन करत आहेत। त्याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी कडू यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आणि कर्जमाफीची घोषणा सुद्धा केली। मात्र त्या कर्जमाफीमध्ये एक मोठी अट सुद्धा टाकण्यात आली आहे। तर त्या एका अटीमुळे शेतकरी आता चिंता वाढली आहे। नेमकी काय आहे अपडेट, काय आहे ही अट हे आपण पाहणार आहोत। समिती स्थापन करणं आणि अट टाकणं ही शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्जमाफीची वेळ मारून नेण्याची संधी सरकारने शोधली असं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, मात्र त्यासाठी एक अट टाकण्यात आली अशी माहिती दिली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार आता अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक प्रक्रिया राबवणार असल्याचं, कर्जमाफी केवळ घोषणावर न करता पात्र शेतकऱ्यांची निवड करून योग्य मदत मिळावी यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाणार आहे अशी माहिती बावनकुळे यांनी दिली। माता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही का किंवा यामध्ये काही शेतकरी वगळले जाणार आहेत का, हा मोठा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांच्या मनावर घर करून बसलाय। शेतकऱ्यांसाठी होणार आता वर्गवारी। तर राज्यातील शेतकऱ्यांची याआधी कर्जमाफी सरसगट कुठलीही अट न टाकता झाली होती। मात्र यावेळी महायुती सरकारकडून कर्जमाफीसाठी विशेष वर्गवारी केल्या जाणार आहेत। यावर्षी कर्जमाफीचा उपाय म्हणून सरकार शेतकऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन वर्गवारी करणार आहेत। आयकर भरणाऱ्या मोठ्या शेतकऱ्यांना ऐवजी खरोखर गरजू आणि मागास शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी समिती स्थापन करणार। ज्या शेतकऱ्यांची शिफारस कर्जमाफीसाठी समिती करेल त्याच्याच आधारावर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी गेल्या 7 दिवसापासून आंदोलन करत होते। त्याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी कडू यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आहे। तर याची कर्जमाफीची घोषणा केली असून मात्र त्या कर्जमाफीची एक मोठी अट सुद्धा टाकण्यात आली। त्या एका अटीमुळे शेतकऱ्यांची चिंता आता वाढली आहे। समिती स्थापित करणं, अट टाकणं ही शेतकऱ्याला मिळणाऱ्या कर्जमाफीत वेळ मारून काढण्याची संधी शेतकऱ्यांना आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात त्या ठिकाणी ही षडयंत्र त्या ठिकाणी डागलं आहे। मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार किंवा नाही होणार किंवा राज्य सरकार अद्याप किती दिवस यावर अभ्यास करणार यावर शेतकऱ्यांच्या नजरा आता लागून आहे। परंतु आता लवकरच शेतकऱ्यांची पेरणी सध्या सुरू झाली आहे। त्याचबरोबर आता लवकरच पीक विमा सुद्धा सुरू होईल। त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफीचा निर्णय, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या नजरा आणि शेतकऱ्यांचं भान हे आता पीक कर्ज त्याचबरोबर पीक विमा याच्याकडे आता वळवण्यात तर येणार नाही ना, यावर सुद्धा शेतकऱ्यांच्या नजरा टिकून आहेत। तर मित्रांनो, इलेक्शनच्या अगोदर राज्य सरकारने जो शब्द दिला होता हा शब्द पाळला नाही। या संदर्भात नक्की तुमचं मत काय आहे नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवायचं आहे। अशाच प्रकारचे कामाने आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे। मित्रांनो, आपल्या या YouTube चॅनल संदर्भातच आपण बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ टाकले नव्हते, परंतु आता यानंतर नियमित व्हिडिओ आपण आपल्या या YouTube चॅनलवर टाकणार आहोत।
शेतकऱ्यांना तसेच विद्यार्थी मित्रांना तसेच आपल्या या YouTube चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेची व्हिडिओ आपण टाकणार आहोत आणि प्रत्येक मित्रांना प्रत्येक सबस्क्रायबरना प्रत्येक व्हिडिओच्या आतमध्ये अपडेट मिळावी म्हणून इंस्टाग्राम पेज आणि YouTube पेज त्याचबरोबर आपण टेलिग्राम चॅनल सुद्धा सुरू केले आहे, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ठेवला आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता। जॉईन एकदम फ्री मध्ये आहे, त्यामुळे कोणालाही जॉईन होता येणार आहे। वाट पहा पुन्हा एका योजनेची नवीन व्हिडिओची। तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र।